शिवाजी शिक्षण संस्थेच्या डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय गेट 5च्या नावावर पैसे घेऊन रुग्ण व त्यांच्या नातेवाईक सर्वसामान्य नागरिकांची लूट चालवली असून ती थांबविण्यात यावी। डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुख रुग्णालय येथे जिल्ह्यातूनच नव्हे तर बाहेर जिल्ह्यातूनही अतिशय सामान्य आणि गरीब कुटुंबातील हजारो रुग्ण उपचार करून घेण्यासाठी येत असतात। पण हॉस्पिटल प्रशासनाने अजबच डोकं लावून येणाऱ्या गोरगरीब रुग्ण आणि रुग्णांसोबत येणाऱ्या लोकांकडून गेट 5च्या नावावर प्रति व्यक्तीकडून 40 रुपये घेऊन लुबाडणूक करत असल्याचे निवेदनात नमूद केले आहे। भाऊसाहेब देशमुखांनी आयुष्यभर गोरगरीब जनतेच्या कल्याणासाठी व गोरगरीब मुलांच्या शिक्षणासाठी मोठमोठी शिक्षण व्यवस्था, हॉस्पिटल, विद्यालय, महाविद्यालय खूप कष्टाने आणि मेहनतीने उभे केले। मात्र हॉस्पिटल प्रशासन भाऊसाहेबांच्या कार्याला कलंकित करण्याचे काम करीत असल्याचे निवेदनात म्हटले आहे। राज्य सरकार, केंद्र सरकार रुग्णालयावर लाखो करोडो रुपये दरवर्षाला खर्च करतात। हॉस्पिटल प्रशासन सामान्य नागरिकांना लुटतात असून हा प्रकार त्वरित बंद करून हॉस्पिटल प्रशासनावर कारवाई करावी, अन्यथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष रुग्णालयात घुसून तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा निवेदनातून दिलेला आहे। मी विजय ठाकरे, शिवसेना उपशहर प्रमुख अमरावती। शिवाजी शिक्षण संस्थेचे डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुख मेडिकल येथे आपल्या जिल्ह्यातून संपूर्ण आणि बाहेरही जिल्ह्यातून पेशंट आपल्या याच्यावर तिथे रुग्णसेवा घ्यायसाठी येत असतात आणि त्यांच्यासोबत किमान 1-2 लोक येत असतात। पण त्या लोकांकडून आणि रुग्णांकडूनही गेट 5च्या नावावर 40 रुपये हे पार्किंग नाही गेट पार्किंग वेगळं आहे आणि गेट 5च्या नावावर प्रत्येक व्यक्तीकडून 40 रुपये हे हॉस्पिटल प्रशासन जमा करत आहे। म्हणजे सर्वसामान्य नागरिकाच्या खिशावर म्हणजे खिशाची हे लूट करत आहे ते प्रशासन आणि यासाठी हे बंद व्हावं आणि सर्वसामान्य गोरगरीब जनता तिथे येते त्यांच्या खिशावरचा हा दरोडा बंद झाला पाहिजे। याकरिता आम्ही कलेक्टर साहेबांना, विभागीय आयुक्त साहेबांना आणि यासोबतच माननीय आयुक्त आहे, आरोग्य सेवा संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान मुंबई यांना पण आम्ही या सगळ्या कॉप्या पाठवणार आहे आणि हा लुबाडणुकीचा प्रकार त्वरित बंद झाला पाहिजे। अर्चना रक्षे, विदर्भ न्यूज, अमरावती।